आणि आता एक महत्त्वाची बातमी, मुंडेंच्या विरोधातील बातम्या का पाहतो म्हणून मारहाण करण्यात आली होती। अशोक मोहिते नावाच्या तरुणाला ही बेदम मारहाण केली। मारहाण करणाऱ्या 2 तरुणांना कर्नाटकमधून पोलिसांनी अटक केली। वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या। आरोपींनाच कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे। तर अशोक मोहिते नावाच्या तरुणाला वाल्मिक कराडच्या बातम्या का पाहतो याचा जाब विचारत मारहाण करण्यात आली। बीडच्या धारूर तालुक्यातील तरनळी येथे हा सगळा प्रकार घडलेला होता। तर या दोन्ही आरोपींना पोलिसांनी कर्नाटकमधून अटक केलेली आहे। तर हे दोन्ही आरोपी कृष्णा आंधळेचे मित्र असल्याची माहिती देखील समोर आली होती। तर संतोष देशमुख प्रकरणातील बातम्या मोबाईलवर का पाहतो, मुंडेंच्या विरोधातील बातम्या का पाहतो असा जाब विचारत ही मारहाण करण्यात आलेली होती। विकास माने आपले प्रतिनिधी आपल्याला बातमीच्या संदर्भातले अधिकचे आणि ताजे अपडेट देतात। विकास। शुभम, निश्चित आपण पाहतो की सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा गंभीर निर्माण झाला होता। मात्र असं असताना सध्या ज्या ठिकाणी पाहतो की अशोक मोहिते हा जो तरुण आहे मोबाईलवरती सरपंच देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित काही बातम्या पाहत होता आणि याच दरम्यान हा बांगर आणि सानप नावाचे हे दोघे तरुण त्या ठिकाणी पोहोचले आणि तो आमच्या संदर्भातील बातम्या का पाहतोस असा जाब त्यांनी विचारला आणि बेदम मारहाण केली। या मारहाणीमध्ये गंभीर दुखापत अशोक मोहिते याला देखील झालेली आहे आणि याच अनुषंगाने त्याच्यावरती सध्या लातूरच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू आहेत। या 24 तासाच्या दरम्यान आपण जर पाहिलं तर हे दोघेही तरुण सानप आणि बांगर या दोघांना धारूर पोलिसांनी कर्नाटकातून अटक केलेली आहे आणि यानंतर आज धारूरच्या न्यायालयामध्ये दोघांनाही हजर केलं जाणार आहे। मात्र जर पाहिलं तर क्षुल्लक कारण होतं आणि याच कारणावरून या तरुणाला बेदम ही मारहाण झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। अशोक मोहिते होमगार्ड असल्याची देखील माहिती पोलिसांकडून मिळालेली आहे। यापूर्वी या दोघा तरुणांना अशोक मोहितेकडून काही किरकोळ स्वरूपामध्ये मारहाण देखील झाली होती आणि त्याचा राग यांच्या दोघांच्या मनात होता आणि आता केवळ निमित्त झालेला आहे आणि याच निमित्तामधनं या दोघा तरुणांकडून अशोक मोहितेला ही मारहाण झाली, परंतु ही मारहाण त्याच्या जीवावरती बेतलेली आहे कारण की सध्या अशोक मोहिते हा लातूरमध्ये मृत्यूशी झुंज देखील देताना आपल्याला दिसून येतो आहे। एकंदरीत जर पाहिलं तर आता या संपूर्ण प्रकरणाची दखल पोलीस प्रशासनाने घेतलेली आहे आणि तात्काळ 24 तासाच्या आत दोघांना अटक केलेली आहे आणि या अटकेनंतर धारूर न्यायालयामध्ये आज हजर देखील केलं जाणार आहे। विकास, एकंदरीत हा सगळा प्राणघातक हल्ला केला आणि एकंदरीत आपण पाहिलं तरी संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील दहशतीचा मुद्दा ऐरणीवर आलेला होता आणि हाच मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित या निमित्तानं होत असल्याचं दिसतंय। हो शुभम, आपण पाहतोय की सरपंच देशमुख हत्या प्रकरणानंतर वेगवेगळे जे प्रकरण आहेत ती देखील बाहेर आलेले होते, परंतु कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा गंभीर निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। अनेक लोकप्रतिनिधींकडून त्याच्यावरती देखील आवाज उठवण्यात आल्याचं आपल्याला दिसून आलेलं होतं। मात्र अशामध्येच बीड जिल्ह्यातील ज्या काही घटना आहेत, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या ज्या घटना आहेत त्या अजूनही थांबायचं नाव घेत नाहीये कारण की देशमुख हत्या प्रकरणाने मराठवाडाच नाही तर पुरता महाराष्ट्र जो आहे तो देखील हादरलेला आहे, परंतु अजूनही बीड जिल्ह्यामधल्या या घटना थांबायच्या नाव घेत नाहीये। आता पोलीस प्रशासन मात्र या संपूर्ण प्रकरणावरती गंभीर झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। लहान मोठ्या सगळ्या गोष्टींवरती घटनांवरती पोलीस प्रशासनाचं सध्या लक्ष आहे आणि ज्या घटना पोलिसांना दिसून येत आहेत त्याच्यावरती तात्काळ कारवाई करण्याचं काम देखील सध्या सुरू आहे। अगदीच विकास, पोलिसांसमोर देखील या निमित्तानं मोठं आव्हान आता उभं ठाकलेलं आहे। तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।